चढत होते ए पिस्तूल आईवरांची पाय पडतो का रे? पडतो ना? हा उठ उठ. तिची आई कोण आहे बरं? तुझी आई कोण आहे? हा बसली पण कुठं बसली? काय काय पडतो ना? काय बचत कर हे आई उठ रे तू उठ. आजकाल तर फेमस गाणं कोणतं रे? सांग ना. हा सांग ना रे. आजकाल तर फेमस गाणं कोणतं? कोणाच खाली तू रे उठ. माहिती आहे अरे तू तुला माहिती आहे का नाही? बाय वाढव आय सुना पत्त्याचे पाय पडता का? आय सुना कान खोलते सुना. सासाना साई म्हणा. आत्ता घरी गेल्या सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आत्ता घरी गेल्या सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावाने खरं पडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी हिचा बाप तसा 3.5 पीसच राहिला. एवढे भिकार आहेत का आपण? अय सासा तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातून शिकून सुनबाई लगेच चहा घेऊन आत्या माईच्या जगण्याने फक्त गोड बोला. आणि म्हातारी बिल्ली काम करेल. सासूबाई लय काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरात पाहुणे आहे ना पाहुणे रावळे तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आता बहीण ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त तूच नाही द्यायचं एवढंच म्हणायचं. उठलीच म्हातारी घेतलीच बांधली आणि निघालीच बसायला. म्हातारी म्हणली आपली साबण कलास करेल पण भांडी आय 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 आय. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेले काही काम असलं तुम्ही माझ्या ते बाई नाही दर का तुमचं पाणी म्हातारी नाही. तुम्ही माझ्या ते बाई नाही. मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचे लेकरं आले सासऱ्याला पसरत प्रेम करतात सुंदर संसार करतात मला बी आई म्हणतात. तो कशाला चपाती करते ओके बाजूला मी आहे ना ओके. जाम झाले म्हातारी चपाती करून सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. इकडं टीव्हीला मालिका लागली बस तुझ्यात माझा जीव बोलला. आता जीव कुठं रमला. इकडं म्हातारी चपात्या करू करू आणि इकडून म्हातारी म्हणली लागेल झालंय. हसलंच पाहिजे. जे हसतात ते सचिन असतात. इथे जेवढे मनपाट हसलेत ना ते सचिन आहेत आणि जे हसले नाहीत वगैरे यांच्या ते लपड आहे. आता लग्नाची लय आवड झाली. होय कराय का ते मामाला पुरे आहे करे मामाला पुरे हा कुठ मामाला पुरे हा किती एक तर भाऊ आहे का भाऊ आणि जो जास्त प्रयत्न करेल तोच गड जिंकल. खाली तू रे मामाला पुरे आहे का किती जा चारीच्या चारीला करून घेणार करून घे मग करून नाही लग्न नाही लग्न नाही महिला म्हणून कोणच आहे संस्कार पुरे कसा पाहतो माझ्याकडे मला पुरे छापतो यो काही मला पोहे नाही काय करे आपल्याला एक कसं लागत तू मामाच लग्न झालं मामाच मोकळा येणं तू काय करे
ये बरे बरं तुला भाऊ आहे का मग तुम्ही बरं हा तुझं खरं तू ए सुमळे ए अरे तू नाही बे खाली उठ उठ ना रे तू तुझ्या माळ पोरगी नाही बरं मामाच मग पोरी द्या पोरी मामाचं लग्न झालं का नाही मग मेला तुझा मामा पूर्ण मेला तुझा मामा पण आता लग्नाची लेवल झालं तर पोरी झालं कमी आणि त्यांना रेडी मांड त्यांच्या आईंना रेडी मांडून तेवढं त्यांच्या आईंना रेडी मांड काय झालं तुझं नाही खायचा कांदा कुठे बाई सासा कुठे गेलं नाकत येते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि आई बाप नसलेच पाहिजे हा आता तुमच्या एका पुरुषाच्या आमच्या बापाचं ए सासा वरून काय म्हणतात आम्हाला जमीन पाहिजे आणि आमची तर मुलगी राहण्यात येणार नाही जमीन का तुम्हाला इकायला पाहिजे का अपेक्षाच लेवाले आमच्या गावात ना एकाचे लग्नच जमणार लग्न मी जमवतो मी जमवतो तो मला काय करणार मी म्हणलं माळ आणि बुक्का माळ बुक्का जमवणार लग्नासाठी माळ बुक्का तयार झाले मी म्हणलं जमवणार माळकडे पोहोचतंय आणि माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक पाण्याची माळ आणली म्हणून बारीक पाण्याची माळ जमत नाही बारीक मला बारीकच भरपूर होती तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे म्हणलं टपुरी म्हणायची माळ हाटकाला झोपताना कसं खत उठायचं लय रुतत मी म्हणलं लग्न मग रुतून द्या मग लग्न म्हणजे गणेशपेक्षा पुठवायची तो असा बारीक बघायचा मोठा कपाळ काय लग्न लावतो कपडा मोका डोकं कपडे उठवली कोणत्याही कृष्णाची काही दिवसांना तीच लोक त्याचा पाय पडायचे मला तुम्हाला करायला किंमत नाही मग कीर्तनाला महिला म्हणून यायचे आपण सगळं आलेलं होतं आपण उलटे विचार करायचे माऊली सुंदर असते व्यसन नसतं धार्मिक असतं आई बापाला जपीत असतं संस्कार दिसतंय बुका लावतोय देव टाका पोरगी 10 जणांची सोयी जमून गेली आमच्या गावात दिवस पेट्रोल आता इथं जर कोणाचं जमत नसेल मग चलो माऊली जाऊ कधी ना तुझा तू नाही तुझा ओय तू काय तू हा तुम्ही याला तुझा रे तू मोठे पोरं त्यांचं लग्न होणार ती मेले जर यांनी आमच्या टोळीत आलं तर यांचं लग्न होणार यांनी एकच काम करायचं भगवी लोंढी वळायची गांजा वळायचं ओम नमः शिवाय नाही जमलं मोबाईल मोबाईलमुळे हँग झाली पोरं कुठं पण मोबाईल एकाने संडास बाथरूम मोबाईल नेलं ते जाताना शर्गाने येताना वाकडच होऊन आलं 4-5 दिवस डॉक्टर होते ठीकच व्हायना दुसरा डॉक्टर म्हणला घाबरायची काय गोष्ट नाही ह्याचं पॅन्टीचं बटन मोबाईलच्या नादात बाथरूम मध्ये ह्याचं पॅन्टीचं बटन हे शर्टाच्या बटनाला गुंतले बटन पॅन्टी दिसेल तुला कसं वागड होत नाही त्याची बायको म्हणली डॉक्टर ह्याला कोणतं इंजेक्शन लागेल इंजेक्शन लागायला मी गुंडी तोडा खट म्हणला घातली गोडी टाईटच झाला चलायला नाही कीर्तन काय मोबाईल एकाने सणाला बाथरूम मोबाईल ना ते चेन तर खोलाव का चेन तर खोलाव का
आता बुटात पाणी गेलं बा त्याला पत्नी आकलीचा पत्ता नाही संस्कारच नाही आले हे पोरायला नुसती सोयायची असा सत्ता होता नुसती सोयायची हे कीर्तन बंद पडायचं हे कार्यकर्ते म्हणले उद्यापासून आणत जाऊ नका हे कीर्तन बंद पडतंय त्याचे आजोबा म्हणले तू घरीच राह तू मला कार्यकर्ते शिवाय देते तू घरीच ठेव ते म्हणले बाबा हे येऊ द्या ना बाप कार्यकर्ते तिथं शिवाय देता येईल आपल्याला बाबा येऊन द्या ना बाबा म्हणले आयडिया तुला सुवाली नाही गमत्या तुला सुवाली ना तू एकच काम करायचं गाणं म्हणून फक्त एवढंच म्हणायचं मोठून घेऊन द्यायचं लढायचं नाही कीर्तन चालू झालं एवढी गर्दी होती याचं माघार इकडे जाऊन दुसरंच मात्र जाऊन बसले याचं माघार इकडे होत बाबा कीर्तन चालू झालं बाबा गाणं म्हणू गा कीर्तन चालू आहे बाबा गाणं म्हणू गा गाणं म्हणू काय माहित दुसरं म्हातारं होत बाबा गाणं म्हणू गा कीर्तन चालू आहे ते म्हातारं वैतागलं मन मजा कानात ज्या काळात त्यानं धन्यवाद विठ्ठल ठेवायची पोरीची करू नाही झोपाली पाहायचं डबल नाही झोपाली बस तूच मेरी जान है तुला म्हणते एवढंच काम आहे तुम्हाला पहिले ना हे पोरीच्या पोरांच्या बाप्पाला म्हणत होतं का पोरं लग्न करा पोरांचा बाप नाही आता घेतली आता आहे ना पोरांच्या बाप्पा राम राम घालतो राम राम तो मला येणार नाही ते तुम्ही मसवाला झाला तो मला येणार नाही पोरांचे मला जिंदगी नाश करतात तूच मेरी जान है काय जाणे बेकार बापाची मला जीवनच नाही ते पोरग नाटक करायचं मला औषध घ्यायचं वॉटरला चोळायचं ते पेलं होतं का रे दगडासाठी ते चोळलं वॉटर ते पेलं नव्हतं फक्त वॉटर चोळलं होतं तर त्याच्या लढायला लागली माझ्या पोरी औषध घेतला म्हणून त्या बापाच्या दोस्तांना दवाखान्यातच नेलं असा पट्टा काढला डॉक्टरनी म्हणून भिवनच काढला तू कबूलच झाला डॉक्टर नाही पेलो काय फक्त चोळलं होतं तू आता गोड गोड बोलू नको तू आता पालतो आहे डॉक्टर नाही खरं केलं पालतो आहे डॉक्टर म्हणले आमच्याकडे पेशंट आला तर धोवच लागतं तू आता पाल डॉक्टर नाही नुसते उड्या आणायच्या डॉक्टर नाही पेलं आहे फक्त चोळ पालतो आहे डॉक्टर नाही पालतो आहे मला नाही खरं पालतो आहे डॉक्टरने एकूण नाही घातली एकूणच काढली गो एक पोरगा म्हणला औषध पितो का तो म्हणला शेण खाऊ पण औषध नगर पोरं मिले बाहेर काय भेटतले इथं थोडे बरे बाहेर गावचे सप्ताह असते ना सप्ताह असा सप्ताह होता त्याच्या हातात गुळाचं हे पिलट गुळ ठेवतात ना सप्त्यात ते मला चाटू चाटू द्यायचं गुळ चाटू चाटू मी जिंदगीत गुळ खाण्याचंच बंद केलं नगर आहे जाळ झालं लय पोरं बहिण हे गाणं चाललं मारत कीर्तन करताना कंबर का बांधता आम्ही का नड बांधायचं का एक म्हणलं कीर्तन करताना धोतर का घालतात आम्ही का बडबडा कीर्तन करायचं का एक म्हणलं तुकाराम महाराजांना नेलं विमान आणतं ते विमान कुठं उतरलं म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात गव्हाला काय जागा लागत होती काय एक म्हणलं हरिपाठात नेमकं काय हरिपाठात म्हणलं तुझ्या बाप्पाचं चरित्र हरिपाठात नेमकं काय पुण्याची गणना कोणाकडे पुण्य तीर्थ हरिपाठामध्ये एक म्हणलं ताट जेवताना ताटाच्या कडनं पाणी का फिरतात म्हणलं मुंग्या तेवढे म्हणून लय चॅप्टर बेवडे बी लय चॅप्टर बेवडे बघा इथं बसले
80% माणसं जेवले बघा जरा ओळखत ना हे तुमच्या गाडीत पेट्रोल पंप आहे का पेट्रोल पंप आहे का पेट्रोल पंप आहे ना नाही काय पद्धत गड नाही असलच माणसाचे पेट्रोल पंप आहे ना आहे का कोण आहे कोण म्हणलं कोणाचे रूप कोण कोणते पेट्रोल पंप सांग बरं तुझी तो काय मग कोण तुला कसं माहित माणसं माणसं कोण कोण पितं त्याला सांग बरं तू आहे ना अशी जिजलं पट्टा काढून ठोकायचं काय ना बेवड्यांची पोरं अशी बुड्डा बुड्डाने आणतात बेवड्यांना काय तुम्हाला लाज लज्जा 5.5 पूर्ण असतं ना ते पेट्रोल हजल्या माझे गणे धावत तू त्या लायकीचंच नाही चांगले माणसं लोक लांब रंगाली ना तुला कोण घालतो रे कुत्राला किंमत पण तुला नाही विठाला